नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसराचं सुशोभीकरण करण्यात येत आहे आणि मुंबई महानगरपालिका पहिल्या कामाच्या टप्प्याची सुरुवात करत आहे. या सर्व विकास कामांचं सुशोभीकरण, भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्धिविनायकाचं दर्शनही घेतलं. प्रवेशद्वारापासून तर क्राउड मॅनेजमेंट पर्यंत प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आलेला आहे. त्यासोबत अतिशय सुंदर अशा प्रकारची संकल्पना ही या कॉरिडॉरची तयार करण्यात आलेली आहे. मला असं वाटतं की हा कॉरिडॉर झाल्यानंतर येणाऱ्या भाविकांच्या संख्येमध्ये वाढ तर होईलच, पण त्यांना एका वेगळ्या आध्यात्मिक अनुभूतीला इथे सामोरं जाता येईल. सिद्धिविनायक मंदिर जे आहे हे प्राचीन देवस्थान आहे, मुंबईकरांचं दैवत आहे आणि त्याचा आज पहिला टप्पा पार पडतो याचा आनंद आम्हाला आहे आणि मग याची सुरुवात झालेली आहे आणि या लवकरच याचं काम सुरू होऊन पूर्णत्वास जाईल आणि एक भव्य दिव्य असं एक आराखडा देखील सिद्धिविनायक न्यासाने चांगला बनवलेला आहे आणि त्या आराखड्याप्रमाणे काम होईल आणि मुंबईकरांच्या आनंदामध्ये भर पडेल.